महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहादा येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात निकृष्ट भोजनाच्या निषेधार्थ. शहादा येथील आदिवासी विभागाच्या मुलींचे वसतिगृहात सध्या 8वी ते पदव्युत्तरपर्यंतच्या वर्गातील 375 विद्यार्थिनींची राहण्याची सोय आहे. या विद्यार्थिनींची भोजनासाठी आदिवासी विभागाने कंत्राटदारामार्फत काम दिले. मात्र त्यांच्याकडून पुरवठा होत असलेले अन्न निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार विद्यार्थी वारंवार करीत होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने मंगळवारी विद्यार्थिनी आक्रमक होऊन जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी याची दखल घेत नाही तोपर्यंत अन्नत्याग केले होते. विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारचे जेवण घ्यायचे नाही असे ठरवून आदिवासी संघटना एकत्र येऊन विद्यार्थिनी गृहपाल सविता सूर्यवंशी, प्रगती राजपूत यांच्याकडे तक्रार करीत अन्नत्याग केला. यावेळी आमदार राजेश पाडवी यांना विद्यार्थिनींनी समस्या भ्रमणध्वनीद्वारे कळवून राजेश पाडवी यांनी लागलीच कार्यकर्ते सचिन पावरा यांना आंदोलनस्थळी पाठवून समस्या जाणून घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सचिन पावरा यांनी तत्काळ आंदोलनस्थळी जाऊन निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने निदर्शनात आल्यावर आमदार राजेश पाडवी यांना कळविल्यावर प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार निकृष्ट जेवण मिळत असल्याचे सांगत तत्काळ आंदोलनस्थळी अधिकाऱ्यांना पाठवून समस्येचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक प्रकल्पाधिकारी किरण मोरे, योगेश बागल, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक कपिल पाटील यांनी शहादा येथील वसतिगृहात भेट देऊन आंदोलनकर्ते सचिन पावरा, सूरज ठाकरे, अनिल पवार, अजय वळवी, बरसात वाघ, दिनेश खोंडे, किशोर पवार, कमल पावरा यांच्यासह विद्यार्थिनींशी संवाद साधत समस्या जाणून घेत समस्या निराकरण करण्याची ग्वाही दिली. विद्यार्थिनींनी या केल्या मागण्या. वसतिगृहात आलेल्या सहाय्यक प्रकल्पाधिकाऱ्याजवळ जेवण पुरविणाऱ्या ठेकेदार बदलण्यात यावा, मॅनेजर महिला असावी, जेवण वेळेवर मिळावे, सीझननुसार फळे देण्याची मागणी, वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट पुरवण्यात यावे, दिलेल्या मेनूनुसार जेवण पुरवण्याची मागणी, भाजीपाला ताजा असावा, नाश्तासोबत दूध वेळेवर घ्यावे, कडधान्य तांदूळ चांगल्या दर्जाचे वापरण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा. मी फायनल इयर ॲग्रीची विद्यार्थिनी आहे. आता इथं आमचा जेवणाचा प्रॉब्लेम आहे. आम्ही आता हीच तक्रार करत बसू का दरवेळेस? आमचे आता फायनलचे एक्झाम्स वगैरे आहेत आणि रोजचं आम्ही आधी पण कंप्लेंट केल्या होत्या. 2 दिवस भेटलं वगैरे, वेळेवर भेटलं, परत तेच सुरू झालं. आता किती वेळेस तक्रार द्यायचं आहे ह्यांना? जेवणामध्ये आता काल पण जळलेल्या पोळ्या दिल्या, परत आज भात जळलेला होता आणि मेनूनुसार भेटतच नाही. हां, एक भाजी भेटते कधी कधी, परत नाश्त्याला पण पोहेच असतात, पोहेच, आणि फळ बिस्किट पण वेळेवर भेटत नाही. आज मुलींच्या वसतिगृहात काय अडचण होती आणि तुम्ही आल्यानंतर काय केलं आणि काय निर्णय लागला? आम्ही एका कार्यक्रमात होतो. आमदार साहेबांना पोरींचा एक कॉल गेला. आमदार साहेब जरा बाहेर असल्यामुळे त्यांनी प्रतिनिधी म्हणून मला पाठवलं इथं त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला. अडचणी जाणून घेताना आम्ही लाईव्ह इथे ठेकेदारांना फोन केला. आमचा फोन रिसिव्ह केला नाही ठेकेदारांनी. त्यानंतर आम्ही आमदार साहेबांनी PO साहेबांना फोन केलाच होता. त्यानंतर आमचंही स्वतः बोलणं झालं. त्यानंतर PO कार्यालयातील APO साहेब म्हणून 2 ते 3 अधिकारी इथं आले आहे आणि ते आणि पोरी सर्वांच्या अडचणी, पोरींच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या आणि लिहून घेतलेल्या आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ ठेकेदार आता जोपर्यंत ठेका काहीतरी जूनमध्ये चेंज होतो आहे तोपर्यंत आम्ही दुसरा ठेकेदार इथं देतो आहे 1.5 ते 2 महिन्यासाठी. आणि जी काही क्वालिटी होती, जे काही GR नुसार भेटायला पाहिजे ते आम्ही त्वरित पुरवू असं ग्वाही PO कार्यालयातील अधिकाऱ्यांनी इथं आज दिलेली आहे. आमदार साहेबांनी मुलींशी काय चर्चा केली? मुलींशी व्हिडिओ कॉलवर चर्चा करून दिली आम्ही. आमदार साहेबांनी स्वतः ATC साहेबांशी, दिनकर पवार साहेबांशी बोलणं केलं आहे आणि त्यांनी लगेच एक पत्रही पाठवलं. ते पत्र आम्ही देतो आहे PO कार्यालयाला आणि ते PO कार्यालयामार्फत ते ATC साहेबांना देतील. आमदार साहेब असो किंवा आपण प्रतिनिधी म्हणून इथं येणार आहे, तर पुढील दिवसात तुम्ही चौकशी? आम्ही 2 दिवस त्यांना दिलेले आहे. 2 दिवसात क्वालिटी कशी असते, काय असते, त्यावर ठेकेदार चेंज करायचा. आता जो चेंज केला आहे तो चेंज करायचा का दुसरा घ्यायचा परत,
तेही ठरवू आणि एक पोरींचा आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचे एक ग्रुप बनवलेला आहे. त्यामध्ये ते वैयक्तिक दररोजचे फोटो टाकणारे जेवणाचे किंवा जी क्वालिटी असते आणि त्यात त्यांना बोललो आहे आम्ही की कंप्लेंट करायची नेमकं आज काय भेटलं किंवा नाही भेटलं. आणि PO साहेबांच्या तिकडचं बागोल सर असतील किंवा मोरे सर असतील ते आलेले ते स्वतः 8 दिवसात इथं विजिट देणार आहे. आता 2 दिवसात येणारच आहे आणि आमच्यापैकी सर्व सूरज भाऊ असतील अनिल भाऊ असतील आम्ही स्वतः इथं येणार आहे आणि क्वालिटी चेक करणार आहे. या क्वालिटीमध्ये काही बदल झाला नाही तर सर्व पोरी आणि आम्ही PO कार्यालयाला घेराव घालू. ज्या मुलींचे वसतिगृह आहे त्यांनी आज जेवण न करण्याचा निर्णय घेतला, कारण निकृष्ट जेवण मिळत होते. वारंवार तक्रार करूनही ते सुधारणा झाली नाही. आज मुलींनी आंदोलन केलं खरं बघायला गेलं तर तुम्ही आल्यानंतर काय झालं आणि निर्णय काय झाला? आम्ही आता आल्यानंतर बघितलं विद्यार्थिनींचा नाश्ता झाला तर जेवण बाकी होतं. जेवण बाकी असल्यामुळे आम्ही लगेच तिथल्या स्थानिक विद्यार्थिनींच्या अडचणी बघून घेतल्या. त्या विद्यार्थिनींच्या अडचणी बघता इथले मॅनेजर असतील किंवा इथले जे पुरुष मॅनेजर आहे इथला तो बदलून स्वयंपाकींना वेळेवर वस्तू कशा पोहोचतील ठेकेदाराला सूचना देऊन विद्यार्थ्यांना आजपासूनच वेळेवर जेवण कसं भेटेल, सकाळचा नाश्ता वेळेवर, दुपारचे जेवण वेळेवर, संध्याकाळच्या सगळ्या गोष्टी रेग्युलर करण्याच्या आजपासूनच आम्ही दखल म्हणजे पहिली बी दखल घेतलेली आणि आता पण ते दखल घेणं चालू आहे. आता मुलींना त्या गोष्टीनुसार वेळेवर मुलींच्या मागणीनुसार वेळेवर जेवण पुरवलं. मुलींच्या किती मागण्या होत्या आणि कोणत्या कोणत्या होत्या? वेळेवर जेवण भेटलं पाहिजे आणि मेनू चार्टनुसार आम्हाला जेवण दिलं गेलं पाहिजे. ऋतुमुलांसुद्धा फळं भेटले पाहिजे, बिस्किट भेटले पाहिजे, विषयात फरक पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी वारंवार आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार देऊनही निर्णय का घेण्यात आला नव्हता? विद्यार्थिनींच्या आणि वार्डनांच्या आल्यानंतर आमच्या वरिष्ठ कार्यालयाची टीम पण आलेली होती. त्यानुसार ठेकेदाराला सूचना पण दिल्या गेलेल्या आहेत वारंवार आणि त्यानुसार बदल झालेला बी त्यांच्याकडनं किंवा आमच्या टीमकडनं बघितलं गेलेलं आहे. त्यांना बी नोटीस दिली गेली वरिष्ठ कार्यालय आमच्या प्रकल्प कार्यालयाकडनं. पण आता अजून त्याच्यावर काय आहे ते आपण सुपरवायझर बदलून ही प्रक्रिया पूर्ण करू. जो मॅनेजर आणि ठेकेदार हे बदलणार आहेत का? आता वरिष्ठ कार्यालयाचे आमच्या आजचा अहवाल पहिला बी अहवाल बघून आता मॅनेजर तर बदलला जाईल ना. मॅनेजर तर आजपासूनच याच्या अगोदर आपण अहवाल पाठवलेला होता, किती दिवस झाले त्याला? या 8-10 दिवसा पहिले अहवाल दिलेला आहे. त्याचा निर्णय लागलेला नाही. दिलेला आहे वरच्या कार्यालयाला कळवलं आहे की इथल्या ठेकेदाराचे वारंवार तक्रार आहे किंवा वेळेवर देत नाही त्या गोष्टी कळवल्या आहे वरिष्ठ कार्यालय. ठेकेदाराला नोटीस दिली वरिष्ठ कार्यालय. आता मुलींनी काय सांगितलं तुम्हाला? जेवण करणार आहेत? मुली जेवण करते वेळेवर असल्या पाहिजे, त्यांना मेनूनुसार जेवण भेटलं पाहिजे. त्या गोष्टी मांडल्या, त्या गोष्टी आम्ही कार्यालयात कळू आता आणि या ठेकेदारांना बी सांगू. ते मॅनेजर लेडीज मॅनेजर देऊ आणि त्या गोष्टी क्लिअर करून घेऊ. शुद्ध पाणी किती दिवसानंतर यांना मिळेल? आरो पाणी आहे इथं, आरो प्लॅन आहे पण आता तो काम चालू असल्यामुळे तो आरो प्लॅन नाही. पण आता बघून आता वार्डनशी चर्चा करून त्या आरोची व्यवस्था आजपासून किंवा उद्यापासून लगेच घेतात. मुलींचं म्हणणं आहे की आमदार साहेबांनी याची दखल घेतल्यानंतरच सगळे अधिकारी आले आणि निर्णय घेत आहेत. कितपर योग्य आहे? नाही, आमदार साहेबांपर्यंत तुमचा विषय पोहोचला पण आमच्या कार्यालयात तेव्हा वार्डन लोकांकडनं फोन आला मॅडमच्या आणि लगेच आम्ही तिथून हे केलं. आमची एक मीटिंग होती, कार्यक्रम होता आज जयंती असल्यामुळे त्याच्यानंतर आम्ही इकडे येता आलं. याच्या फॉलोअप तुम्ही स्वतः येणार आहे का साहेब? हो, आमची टीम